तर लग्न लागल्याच्या नंतर ना आम्ही निघालो होतो हुरडा खायला. मग तिथं पोहोचल्याबरोबर मी थोडीशी झोपले, कारण माझं खूप डोकं दुखत होतं आज. आणि त्यात बाबांनी हुरडा भाजण्यासाठी खड्डा खांदला आणि मी तोपर्यंत दूध गरम केलं आणि मी एकटीच चहा करून पिले. आणि बाकीचेच काही हुरडा भाजत होते, तर काही हुरडा त्या आगीतून बाहेर काढत होते भाजलेला. मग बाबा त्याला चोळत होते पातेल्यामध्ये घेऊन. आणि बाबांनी ना गव्हाचा आणि ज्वारीचा दोन्ही पण हुरडे आणले होते. आणि आम्ही लेट आल्यामुळे आम्हाला खूपच उशीर झाला होता. 6 वाजले होते हुरडा खायला, पण तरी आम्ही भाजलाच. मग मी गोमातेकडं पिलूला नेलं, तर ती म्हणत होती माझं डोकं खाजून दे बाई एकदा आलीस तर. मग मी तिची शिंग खाजले आणि मग मम्मीने मला थोडासा हुरडा दिला आणि म्हणे चल खाली, मी तुला दाखवते काय काय लावलेलं आहे. मग खाली गेले तर मम्मी काय मला सगळं शेतच असं डिटेलमध्ये सांगत होती. गवार बघ म्हणे, फोटो काढून घे, खूपच महाग झाली म्हणे. मग काढला फोटो आणि मग तुम्हाला गहू दाखवला, किती मस्त गहू आला आहे बघा. आणि मम्मीने नंतर ना मला हे चिगुराचं झाड दाखवलं. तुम्ही कधी खाल्लं आहे का चिगूर? खाल्ला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि त्यानंतर ना मम्मीने इथं मला जवस लावली होती, ती दाखवली. म्हणजे ते डोक्याला लावतात बघा, व्हिडिओमध्ये असतं, ती जवस होती ती लावलेली. मग त्याचं झाड मी आज पहिल्यांदाच बघितलं. आणि हे तुळशीचं झाड बघा किती मोठं आहे ना, आपल्या इकडे तर कधीच एवढी मोठी तुळस होत नाही. आणि मग मी विहीर बघितली. कधी टेन्शन आलं तर या. बाय बाय, भेटूया उद्या.